सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी आज पुण्यामध्ये एक विधान केलंय ज्यामुळे देशाच्या राजकारणात तर्कवितर्क लढवले जात आहेत। मोहन भागवत नेमकं काय बोलले आणि त्यांचा रोख कुणाकडे आहे बघूया एक रिपोर्ट। मी देव झालो असे स्वतः म्हणू नये। तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या। मोहन भागवतांचा रोख कुणाकडे? मी देव झालो असं स्वतः म्हणू नये, तुमच्यातलं देवत्व लोकांना ठरवू द्या अशा शब्दात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी बौद्धिक घेतलं। पुण्यातल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते। आपलं जीवन जितकं चांगलं करता येईल तितकं करावं, म्हणजे चमकू नये कोणी असं मी म्हणत नाही। प्रत्येकाने देवभात झालं पाहिजे, परंतु देव आपण झालो की नाही हे लोक ठरवतील। आपण मी देव झालो असं मानू नये। हा जो आदर्श आहे हा आदर्श भैयांच्या रूपाने आपल्या समोर आहे। मोहन भागवतांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। मोहन भागवतांच्या बोलण्याचा रोख कुणाकडे आहे याची चर्चा सुरू झाली आहे। मोहन भागवतांनी याआधी सुद्धा देवत्वावरून भाष्य केलं होतं। मनुष्य अलौकिक बनना चाहता है, सुपरमैन बनना चाहता है, अति मानव बनना चाहता है, लेकिन वहां रुकता नहीं। उसको लगता है कि देव बनना चाहिए, तो देवता बनना चाहता है। लेकिन देवता कहते कि हमसे तो भगवान बड़ा है, वो भगवान बनना चाहता है। कि विकास का कोई अंत नहीं है, बाहर का विकास भी अंदर का विकास भी, दोनों का कोई अंत नहीं है। ये निरंतर करने की बात है और इसलिए थोड़ा सा असमाधान रहना चाहिए हम सबको कि इतना सारा किया लेकिन अभी ये रह गया है। मोहन भागवत यांनी आता पुन्हा एकदा स्वघोषित देवत्वाबाबत मार्मिक मत व्यक्त केलंय। लोकसभेच्या निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक विधान चर्चेत आलं होतं। देवाने मला विशिष्ट उद्दिष्टासाठी पाठवलंय आणि ते पूर्ण होईपर्यंत मी काम करत राहीन असं विधान पंतप्रधान मोदींनी केलं होतं। त्या विधानावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोलही केला होता। आता सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलेलं मार्मिक विधान पंतप्रधान मोदींसाठी तर नाहीये ना, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।